राज्यातील सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या. हो, कारण आज आले पैसे. तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होते ना बहिणींनो, तुम्ही सर्वजण ऑगस्ट हप्त्याची वाट बघत होते, बरोबर. तर ऑगस्टचे जे काही 1500 रुपये आहेत ते तर जमा झालेच, परंतु बैलपोळा निमित्ताने 2000 रुपये पण सुरू झाले. हो, बैलपोळा निमित्ताने 2000 रुपये पण मिळणे सुरू. अत्यंत महत्त्वाची आनंदाची अपडेट आहे. ऑगस्ट हप्ता 1500 रुपये सुरू झाले. लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झाला 1500 रुपये आणि बैलपोळा निमित्ताने 2000 रुपये देखील मिळणे सुरू झालेले आहे. सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. एक एक अपडेट एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत तुम्हाला मी समजून सांगतो. बघा आता सर्व माहिती. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना, ऑगस्टचा हप्ता कधी येईल, ऑगस्टचा हप्ता कधी येईल. अखेर ऑगस्टचा हप्ता सुरू झाला. 1500 रुपये डायरेक्ट थेट खात्यामध्ये आले बहिणींनो. आता तुम्ही मोबाईलचे SMS चेक करा. ज्यांना कोणाला पैसे आले ते तर खुश झाले, आता बँकेत जाऊन ते पैसे काढतील. परंतु तुमच्या खात्यामध्ये पैसे अजूनपर्यंत आले नसतील तर बघा, आज तुमच्या खात्यामध्ये केव्हा पैसे येतील ते तुम्हाला सांगतो मी, ज्यांना आले नाहीत त्यांच्यासाठी. आणि ज्यांना आलेले आहेत त्यांनी कमेंट करून यस टाईप करा, आणि ज्यांना नाही आले त्यांनी नो टाईप करा, आणि ज्यांना नाही आले त्यांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व सांगतो तुम्हाला. तसेच महत्त्वाचं बैलपोळा सण आहे. बैलपोळा सण निमित्ताने 2000 रुपये देखील मिळत आहे. तर हे 2000 रुपये कसे मिळणार आहेत ते पण सांगतो तुम्हाला. तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये हे पैसे येत आहेत, 2000 रुपये देखील. हो, 2000 रुपये बैलपोळा निमित्ताने हे मिळत आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तसेच आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या बातम्या बघणार आहोत. आजच्या बातम्या, कामाच्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट बघणार आहोत. सर्व माहिती सर्व तुमच्यासाठी आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आपल्या चॅनलवर थोडा मोठा व्हिडिओ येत असतो, म्हणजे जवळपास 26-27 मिनिटाचा एकच व्हिडिओ येतो. परंतु या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व सांगून टाकतो, सर्व. मग तुम्हाला यूट्यूबवरती दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजच राहत नाही, कारण एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती मी तुम्हाला देऊन टाकतो. आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे, ही माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही. हो, कोणीच तुम्हाला ही माहिती सांगणार नाही. फक्त आपल्या चॅनलवर ही माहिती तुम्हाला दिली जाते आणि सर्व एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व सांगत असतो. आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ना, एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, तुम्हाला समजेल त्या भाषेत मी सांगतो. फक्त तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला ना, तर मग तुम्हाला एक एक अपडेट समजून जाईल. चला सांगतो तुम्हाला आता सर्व काही. 2000 रुपये बैलपोळा निमित्ताने आणि ऑगस्टचे 1500 रुपये सुरू झाले लाडक्या बहिणींना, याबद्दल माहिती मी तुम्हाला देतो. आता इथून तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. माझी फक्त एकच विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. ओके, चला बघा आता अत्यंत महत्त्वाच्या अपडेट. तर बघा, तुम्हाला जुलैचा हप्ता मिळाल्यानंतर तुम्ही सर्वजण प्रतीक्षा करू लागले की ऑगस्टचा हप्ता कधी मिळेल. आणि आज ऑगस्टचा हप्ता पण येणे सुरू झाले. 1500 रुपये ऑगस्टचे पण सुरू झाले. हो, ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होते ना आतुरतेने, तो हप्ता सुरू झालेला आहे. चला त्याबद्दल सांगतो मी. आणि लाडकी बहीण योजनेमध्ये आता महत्त्वाच्या अपडेट देखील आलेल्या आहेत. भरपूर बहिणींचा हप्ता हा बंद केला जात आहे. दिवसेंदिवस आपण बघत आहोत, भरपूर बहिणी अपात्र होत आहेत, म्हणजे हप्ता बंद होत आहे. आणि
संख्या वाढत आहे, अपात्र बहिणींची संख्या आता वाढत आहे. आता कोणत्या बहिणी अपात्र झाल्या, आता एक नवीन अपडेट समोर आली. या अपडेटमध्ये बघा कोणत्या बहिणी आता अपात्र झाल्या ते आपण बघूया. पहिले कोणत्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत ती माहिती तुम्हाला पहिले मी देतो, त्यानंतर सर्व सांगतो. ऑगस्ट हप्ता संदर्भात किंवा पुढे ज्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या आहेत किंवा महत्त्वाच्या अपडेट आहेत सर्व सांगतो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. ओके. तर ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच आता हा ऑगस्टचा हप्ता 1500 रुपये येणे सुरू झालेला आहे. त्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील बहिणींनो, तुम्ही पात्र आहात तर. आणि अपात्र बहिणींना तर हप्ता बंद झालेला आहे. ओके. हे बघा आता जे नवीन अपडेट आलेले आहे त्यामध्ये कोणत्या बहिणींना अपात्र करण्यात आलं त्याबद्दल एक माहिती समोर आलेली आहे. ती अपडेट बघा तुम्ही. आता सर्व माहिती त्याबद्दल पहिले सांगतो मी तुम्हाला, मग ऑगस्ट हप्ता आणि बैलपोळा 2000 रुपये त्याबद्दल पण सांगतो. तर पहा, आता पहिले मी तुम्हाला जी माहिती सांगतो ती माहिती लक्षपूर्वक बघा. आता भरपूर बहिणी अपात्र होत आहेत. अपात्र का केलं जात आहे लाडक्या बहिणींना त्याबद्दल पहिले आपण जाणून घेऊया. हे बघा, राज्यात जवळपास 1183 जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. आता तुम्ही काही सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठे कर्मचारी असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही असं पहिलेच निकषात म्हटलेलं आहे. निकष म्हणजे पात्रता जी आलेली आहे पहिलेच GRमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे 1183 महिला अशा होत्या ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या आणि 1183 महिला ह्या जिल्हा परिषद कर्मचारी होत्या. त्यामुळे अशा बहिणींनी देखील लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे. हे बघा पुढे बघा, एका घरातील 2 महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल अशी अट आहे. मात्र 2 पेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतला अशा महिलांची यादी सरकारने तयार केल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार राज्यातील तब्बल 26 लाख महिलांची यादी तयार करण्यात आली आहे. बघा काय झालेलं आहे, एका घरात एका कुटुंबात फक्त 2 जणांना लाभ मिळेल, परंतु काही कुटुंबात असं आहे की 3-3, 4-4 जणांनी लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आता 3 जणांनी लाभ घेतला असेल तर 1 जण तिथून कट केलं जाणार आहे. 4 जणांनी घेतला असेल तर 2 जण कट केलं जाणार आहेत, 2 जण ठेवले जाणार आहेत. म्हणजे फक्त 2च जणांना लाभ दिला जाणार आहे लाडकी बहीण योजनेमार्फत. आणि पहिलेच GRमध्ये हे म्हटलं होतं, परंतु निवडणूकमुळे सर्वांना पैसे देऊन टाकले होते तेव्हा, परंतु आता हे सर्व गोष्टी बघितल्या जात आहे. ओके. हे बघा, तर 26 लाख महिलांची यादी तयार करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे. या महिलांची पडताळणी करण्याचे काम आता जोरात सुरू आहे. अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी घरोघरी फिरून या लाभार्थ्यांची पडताळणी करत आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारच्या कक्ष अधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या CEOंना अशा बोगस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. बघा, तर जे बोगस आहेत यामध्ये बोगस लाभार्थी अशांवरती कारवाई करा असे देखील आदेश देण्यात आलेले आहेत. म्हणजे पात्र जणांनाच लाभ मिळेल असं आहे. बघा आता पुढे ऑगस्टचे 1500 रुपये पात्र बहिणींना सुरू, त्याबद्दल माहिती बघा. तर ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींनाच आता योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि महत्त्वाचं, ज्या अंगणवाडी सेविका आहेत ना, या अंगणवाडी सेविका आता घरोघरी येतील बहिणींनो तुमच्या, आणि तुम्हाला काही प्रश्न विचारतील. त्या प्रश्नांची योग्य उत्तर जरी तुम्ही दिली नाहीत तर तुम्हाला अपात्र केलं जाईल. अपात्र म्हणजे तुमचा हप्ता डायरेक्टली बंद होईल. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थितपणे सांगा, सर्व माहिती बरोबर सांगा. ओके. तर हे काम अंगणवाडी सेविका पडताळणीचं काम त्यांना देण्यात आलेलं आहे. आणि जवळपास 26 लाख महिलांची यादी तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये 2 पेक्षा जास्त
जणांनी लाभ घेतलेला आहे एका कुटुंबात, आणि 1183 महिला अशा होत्या ज्या जिल्हा परिषद कर्मचारी होत्या, त्यांनी देखील लाभ घेतला आहे. तर अशा महिलांना पण अपात्र केलं जात आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की अपात्र महिला ज्या आहेत त्यांना लाभ मिळणार नाही, पात्र बहिणींनाच लाभ मिळेल. आता बघा, आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना मग ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे. त्याबद्दल आपण चला डायरेक्टली माहिती समजून घेऊया. आणि बैलपोळा, ओके, बैलपोळा निमित्ताने 2000 रुपये सुरू, त्याबद्दल पण सांगतो तुम्हाला. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती आहे. तसेच पुढे अजून ताज्या बातम्या आहेत, त्या ताज्या बातम्या पण बघा. हे बघा, ऑगस्टचा हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जे आहेत ना लाडक्या बहिणींनो, कोणत्याही क्षणी जमा होतील. अचानकपणे केव्हाही तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. वाट बघा थोडी, जास्त नाही, थोडी वाट बघा. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता येणार आहे. हो, अचानकपणे केव्हाही आता तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील बहिणींनो. अत्यंत महत्त्वाची, सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी. अजून पैसे आलेले नाहीत, परंतु आता पुढील काही दिवसात पैसे येतील. अधिकृत माहिती आलेली नाही, लवकरच अधिकृत माहिती पण येईल. आणि अपडेट मीडिया रिपोर्टमध्ये असे आले होते की ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, ओके, शेवटच्या, तर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होतील असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता कोणत्या क्षणी तुम्हाला SMS येईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. अजून पैसे सुरुवात झालेली नाही. हो, पैसे कोणत्या क्षणी येऊ शकतात, त्यामुळे मोबाईलचे SMS चेक करत राहा. निधी मंजूर होताच लगेच पैसे तुमच्या खात्यामध्ये पडतील बहिणींनो, ओके. अशी माहिती होती. आणि बैलपोळा निमित्ताने 2000 रुपये मिळणे सुरू, ते पण सांगतो. ते तर डायरेक्ट खात्यामध्ये आता तुमच्या जमा होणार आहेत, त्याबद्दल सांगतो मी आता. बैलपोळ्याचे 2000 रुपयेबद्दल माहिती. चला, हे बघा, आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली. आता आपण जाणून घेऊया आज रोजीच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या. या ताज्या बातम्या अत्यंत महत्त्वाच्या कामाच्या बातम्या आहेत. आणि तुम्हाला पुढे मी सांगतो बैलपोळा निमित्ताने 2000 रुपये पण मिळणार आहेत, त्याबद्दल पण सांगतो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती तुमच्यासाठी आहे, ओके. हे बघा, पहिली महत्त्वाची बातमी आहे, 1.25 कोटी रेशन कार्ड धारकांना फटका, यादीतून नावे हटवणार. केंद्र सरकारचा निर्णय, अपात्र लोकांची यादी पाठवली. हे बघा, केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपासून पात्र नसलेल्या लाभार्थ्यांविरोधात कारवाई केली आहे. या लाभार्थ्यांमध्ये आयकरदाते, 4 चाकी वाहनांचे मालक आणि कंपन्यांचे संचालक यांचा समावेश आहे. बघा, आता रेशन कार्ड धारकमधून कोणाचं नाव वगळण्यात येत आहे, जे टॅक्स पे करतात, आयकरदाते आहेत, 4 चाकी वाहनांचे मालक आहेत, कंपन्यांचे संचालक आहेत, ओके. तर एकूण 94.71 लाख रेशन कार्ड धारक आहेत. 17.51 लाख 4 चाकी वाहनांचे मालक, तर 5.31 लाख कंपनी संचालक आहेत. आणि 1.17 कोटी रेशन कार्ड धारक अपात्र श्रेणीत येतात. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना 30 सप्टेंबरपर्यंत अपात्र रेशन कार्ड धारकांना यादीतून काढून टाकण्यास सांगितले आहे. केंद्राने CBDT, CBIC, MCA, PM किसान सारख्या अनेक एजन्सीच्या डेटाबेसमधून माहिती मिळवली, ओके. तर बघा, केंद्र सरकारकडून स्थानिक पातळीवर ब्लॉक मुख्यालयांना अपात्र रेशन कार्ड धारकांची यादी पाठवली आहे. केंद्राने राज्यांना मदत करण्यासाठी हा डेटा शेअर केला आहे. यावरून अपात्र लाभार्थ्यांना काढून वेटिंग यादीमध्ये समावेश असलेल्या आणि गरजू लोकांना लाभ मिळेल असा दावा केंद्राने केला आहे. रेशन कार्डचे पुनरावलोकन करणे आणि अपात्र किंवा डुप्लिकेट कार्ड काढून पात्र लाभार्थ्यांचा समावेश करणे ही राज्याची खबरदारी आहे, असे केंद्राने म्हटले आहे, ओके. तर भरपूर जणांना आता
या रेशन कार्डमधून नावे काढली जाणार आहेत. त्यामध्ये प्रमुख जी नावे सांगण्यात आलेली आहे, आयकरदाते, चारचाकी वाहनचे मालक आणि कंपन्यांचे संचालक. आता यादी देखील पाठवण्यात आली आहे आणि अशांना आता रेशन कार्डमधून त्यांचं नाव कट केलं जाणार आहे, तिथून त्यांचं नाव हटवलं जाणार आहे. ओके, अपात्र केलं जाणार आहे म्हणजे. ठीक आहे, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. आता बातमी नंबर 2. चला आता बातमी नंबर 2 बघा. बातमी नंबर 2 अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, खुशखबर आहे. हो, खुशखबर काय आहे तर इलेक्ट्रॉनिक वस्तू होणार स्वस्त. या मागचं नेमकं कारण काय आहे ते समजून घ्या. आणि बैलपोळा निमित्ताने 2000 रुपये त्याबद्दल पण सांगतो बरं. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघत नाही, मग तुम्हाला अपडेट समजत नाही. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पुढे तुम्हाला त्याबद्दल पण माहिती मी सांगतो. सर्व माहिती भेटणार आहे. आपल्या चॅनलवर सर्व माहिती दिली जाते. हे बघा, तर इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या त्या स्वस्त होणार आहेत त्याबद्दलची माहिती आहे ती माहिती बघा. सरकारने GST वस्तू आणि सेवा कर व्यवस्थेत मोठा बदल करण्याची तयारी दर्शवली आहे. सध्याच्या 4 स्तरीय GST रचनेत 5%, 12%, 18%, 28% बदलून फक्त 2 स्लॅब 8% आणि 15% लागू करण्याचा विचार केला जात आहे. हे बघा, ग्राहकांसाठी स्वस्त खरेदी, ऊर्जा बचती करणाऱ्या आणि नवीन तंत्रज्ञान असलेल्या उपकरणांची खरेदी आता अधिक परवडणार. उद्योगांसाठी संजीवनी. मागील काही महिन्यातील विक्री घसरल्यामुळे कंपन्यांना फटका बसला आहे. किमती कमी झाल्यास विक्री वाढू शकते. सणासुदीचा मुहूर्त. दिवाळीच्या काळात खरेदीचा हंगाम असतो. यावेळी कमी दरामुळे ग्राहकांची आवक वाढू शकते. कंपन्यांची प्रतिक्रिया. कमल नंदी, गोदरेज. हे बघा, देशात ACची विक्री 9 ते 10% इतकीच आहे. 28% GST 18% वर आल्यास सामान्य ग्राहकांसाठी AC परवडणार होईल. बघा, म्हणजे 28% जी GST ACवरती आहे ती 18% होईल. ओके, म्हणजे हे सर्वसामान्य ग्राहकांसाठी हे परवडणार आहे. त्यामुळे हे संपूर्ण स्वस्त होणार आहे. TV स्वस्त होणार आहे, भरपूर वस्तू स्वस्त होणार आहेत, इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार आहेत. त्याबद्दल ही महत्त्वाची बातमी होती. ओके, सणासुदीचा मुहूर्त आहे. आता सणासुदीचा मुहूर्त आहे, त्यामुळे भरपूर इलेक्ट्रॉनिक वस्तू ग्राहक घेतात. त्यामुळे त्या वस्तूंची किमती जे आहेत त्या कमी होणार आहेत, किंमत स्वस्त होणार आहेत, वस्तू स्वस्त होणार आहेत. ठीक आहे, ही बातमी अत्यंत महत्त्वाची होती. चला बातमी नंबर 3 बघा. आता सर्वात मोठी बातमी आहे बातमी नंबर 3. चला आता बघा बातमी नंबर 3 अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बातमी नंबर 3 आहे, कोकणात मुसळधार पाऊस बरसणार. पहा, पश्चिम महाराष्ट्रात कुठे कुठे अलर्ट. पावसासंदर्भात ही सर्वात मोठी बातमी आहे, समजून घ्या. कुठे कुठे पाऊस होणार आहे, तुमच्या जिल्ह्यात पण पाऊस येणार आहे का? चला जाणून घेऊया. भारतीय हवामान खात्याच्या IMD विभागाने 21 ऑगस्ट रोजी राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होणार असल्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. गेल्या 24 तासात मुंबई, पुणे, रायगड आणि कोकणातील काही भागात अतिवृष्टीमुळे 250 मिमीपेक्षा पावसाची नोंद अधिक आहे. आता बघा कोकण. हे बघा कोकणातील मुंबई आणि ठाणे परिसरात 21 ऑगस्ट रोजी अंशतः ढगाळ वातावरण सांगण्यात आलं होतं तेव्हा. तसेच काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता होती तेव्हा. वाऱ्याचा वेग 45-55 मिमी प्रति तास राहील असा हवामान विभागाने अंदाज देखील दिला होता, ज्यामुळे किनारपट्टीवर खबरदारी घेण्यास सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे
आता 21 ऑगस्टनंतर पावसाचा जोर वाढलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र हे बघा, तसेच दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट माथ्यावरील भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यासह आणि पुणे घाट परिसराला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता, परंतु आता ऑरेंज अलर्ट असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, विदर्भ आणि मराठवाडा. विदर्भात नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर येथे हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि परभणी परिसरात ढगाळ आकाश जे आहे ते ढगाळ राहील, परंतु पावसाची तीव्रता कमी असेल. पुढे बघा, उत्तर महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्र संदर्भात बघा, उत्तर महाराष्ट्रात दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि नंदुरबारच्या घाट परिसरात ऑरेंज अलर्ट असून मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओके, कुठे? उत्तर महाराष्ट्रात. तर अशी ही माहिती होती पावसासंदर्भात. कुठे कुठे पाऊस येणार आहे, कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे, त्याबद्दल ही अत्यंत महत्त्वाची बातमी ती बातमी नंबर 3. चला आता आपण बातमी नंबर 4 बघूया. शेवटची बातमी आहे आणि बैलपोळा. हे बघा, बैलपोळा निमित्ताने 2000 रुपये मिळतील, त्याबद्दल तुम्हाला अपडेट मी देतो. आता शेवटची बातमी आहे, या शेवटची बातमीमध्ये बघा ती अपडेट. चला, बैलपोळा निमित्ताने 2000 रुपये कशामुळे मिळत आहे, कोणाला मिळत आहेत, चला त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती मी तुम्हाला सांगतो. आता अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ती. चला ती माहिती तुम्हाला सांगतो मी आता. हे बघा, तर शेवटची बातमी आहे आपली बातमी नंबर 4. एवढी बातमी बघून जा. तर 7वा हप्ता कधी मिळणार? योजनेच्या 7व्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, पण मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा हप्ता 2000 रुपयाचा हप्ता बैलपोळा सणाच्या आसपास म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. तर ही अंतिम तारीख, खात्रीशीर तारीख फक्त अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल. ही जी माहिती आहे ही नमो शेतकरी योजनेसंदर्भात माहिती आहे. तुम्हाला PM किसान योजनेचे 2 ऑगस्ट रोजी 2000 रुपये मिळाले. आता नमोचे मिळणार आहेत याच महिन्यात 2000 रुपये. आणि अधिकृत तर माहिती आलेली नाही, परंतु बघा बैलपोळा निमित्ताने तुम्हाला हे 2000 रुपये येऊ शकतात अशी माहिती वर्तवली जात आहे. प्राथमिक माहिती आहे. आणि एक गोष्ट इथे लक्षात घ्या, अंतिम आणि खात्रीशीर तारीख फक्त अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल. म्हणजे याची अधिकृत तारीख किंवा अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता आहे तो जवळपास तुम्हाला बैलपोळाच्या सणाच्या निमित्ताने 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील असं सांगितलं जात आहे. ओके, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो. पुढे बघा, सुमारे 96 लाख शेतकऱ्यांना लाभ. या 7व्या हप्त्याचा लाभ राज्यातील सुमारे 96 लाख पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये जवळपास 4 लाख शेतकरी असे आहेत ज्यांना मागील थकीत हप्त्याचाही लाभ मिळेल. एकूणच या हप्त्यासाठी हे बघा 1900 कोटीच्या निधीची आवश्यकता असून त्यासाठी राज्य सरकार तयारी करत आहे. बघा, जवळपास या हप्त्यासाठी किती पैसे पाहिजे? 1900 कोटी रुपये पाहिजे. तर ही संपूर्ण जी तयारी आहे ते राज्य सरकार याची तयारी करत आहे आणि जवळपास तुम्हाला बैलपोळाच्या आसपास 2000 रुपये मिळू शकतात. शेतकरी भावांनो, नमोचा हप्ता मिळू शकतो. आलं लक्षात? तर सर्व तुम्हाला समजलं या अपडेट संदर्भात आणि बैलपोळाचे 2000 रुपये संदर्भात अपडेट तुम्हाला क्लिअर करून सांगितले मी. ठीक आहे, चला आता पुढील महत्त्वाची माहिती बघा. चला आता आपण जी या व्हिडिओमध्ये माहिती बघितली सर्व आज रोजीच्या महत्त्वाच्या कामाच्या ताज्या बातम्या आपण बघितल्या. सर्व माहिती तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेत मी समजून सांगितली. बैलपोळा निमित्ताने 2000 रुपये कोणाला मिळणार ते पण क्लिअर करून सांगितलं. 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार ते पण क्लिअर करून सांगितलं. तसेच आज रोजीच्या महत्त्वाच्या कामाच्या ताज्या बातम्या
ज्या बातम्या तुम्हाला कोणीच सांगत नाही, त्या महत्त्वाच्या कामाच्या बातम्या फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. त्या बातम्या देखील मी तुम्हाला आजच्या बातम्या सांगितल्या. म्हणजे सर्व माहिती एकदम जी माहिती तुमच्या कामाची आहे, महत्त्वाची आहे, तीच माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. सर्व माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत आपण समजून घेतली. ओके, तर ठीक आहे. आपल्या चॅनलवर 26 मिनिटाचा व्हिडिओ येत असतो. थोडा व्हिडिओ लांब असतो, परंतु या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर करून सांगत असतो मी. म्हणजे तुम्हाला पण समजायला पाहिजे अशा भाषेत मी सर्व माहिती सांगत असतो. तर ठीक आहे, मग पटापट या व्हिडिओला लाईक करा. अजूनपर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा बरं पटापट. चॅनलवर जरी नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. ओके, ठीक आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. यूट्यूब टीमला पण माझं म्हणणं आहे, यूट्यूब टीम या व्हिडिओला जास्तीत जास्त इम्प्रेशन द्या. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू एखादी नवीन अपडेट नवीन बातम्यांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.